वेगवेगळ्या कारणांमुळे वारस नोंदीची अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर शासनानं जिवंत सातबारा मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमुळे मयत खातेदारांची सातबारा उतार्यावरील नावं कमी होऊन वारस नोंदी करण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. नोंदी अद्ययावत होणार असल्यानं वारसांमध्ये मालकी हक्कासंदर्भातील वाद टाळता येणार असल्याचं इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत मयत खातेदारांच्या वारसांना आता 20 एप्रिलपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करता येणार आहेत. 21 एप्रिल ते 10 मे या कालावधीत ई फेरफार प्रणालीद्वारे सातबारावर वारसांची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे. यासाठी अर्ज करताना मयत खातेदाराच्या मृत्यूचा दाखला, वारसांचं प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र, पोलीस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवकांचा दाखला, नाव, पत्ता, संपर्क क्रमांकासह सर्व वारसांची माहिती, रहिवासी पुरावे ही कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे. सातबारावरील नोंदी अद्ययावत करण्यासह महसूल विभागाच्या वतीनं महसूल साक्षरता अभियानसुद्धा राबवण्यात येत आहे. रहिवासी भागात तुकडेबंदी कायदा लागू नसल्यानं गुंठेवारीची कामंसुद्धा करून दिली जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी केलं आहे.